We'll open our Bibles to John chapter 3 verse 16. योहानाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. John chapter 3 verse 16. योहान 3:16. For God so loved the world that he gave his only begotten Son, that whoever believes on him shall not perish but have everlasting life. योहानाचा 3रा अध्याय त्यातलं 16वं वचन म्हणतं, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालचे जीवन असावे. Praise God. देवाला धन्यवाद. God so loved the world. देवाने जगावर इतकी प्रीती केली. You know, man cannot live without love. तुम्हाला माहिती असेल ना की मानव किंवा मनुष्य प्रेमाशिवाय जगू शकत नाही. Man is made out of love. आणि माणसाची निर्मिती प्रेमातून झालेली आहे. Man is made for love. आणि मनुष्य प्रेमासाठी जन्मलेला आहे. And many people cannot love. आणि अनेक लोकांना हे प्रेमच करता येत नाही. Because कारण they have not received love. त्यांना प्रेम मिळालेलं नाही, म्हणून त्यांना प्रेम करता येत नाही. They have experienced every kind of hardship आणि सर्व पद्धतीच्या अवघड प्रसंगांमधनं ती माणसं गेलेली असतात. and emotions आणि सगळ्या अशा भावनात्मक चढ उतारांमधनं सुद्धा गेलेली असतात in their lives त्यांच्या आयुष्यामध्ये. except love. आणि प्रेम मात्र त्यांना मिळालेलं नसतं. They were kicked in the world. जगामध्ये त्यांना लाथा खायला मिळतात. They were abused in the world. जगामध्ये त्यांना निंदा नालस्ती मिळते. They were hated in the world. जगामध्ये त्यांचा तिरस्कार होतो. And so they did not receive love, nor do they know love. आणि अशा पद्धतीनं त्यांना प्रेम मिळत नाही आणि त्यांना प्रेम करताही येत नाही. And so they don't know what real love is. आणि म्हणून त्यांना कळतच नाही की खरं प्रेम म्हणजे काय. And they cannot even believe that love does exist. आणि त्यांचा असा विश्वास सुद्धा बसत नाही या गोष्टीवर की प्रेम अस्तित्वात आहे. I don't think so it is their fault. मला नाही असं वाटत की ही काही या लोकांची किंवा माणसांची चूक आहे. The world and the circumstances have been so cruel to them. जग आणि त्यांची परिस्थिती त्यांच्याशी इतक्या क्रूरपणे वागलेली आहे. That's why म्हणून they are the ones who need the love the most. अशा पद्धतीच्या लोकांनाच तर जास्त प्रमाणामध्ये प्रेमाची गरज आहे. Bible says बायबल म्हणतं in Lamentation 3 verse 22, विलापगीत 3रा अध्याय 22वं वचन, the steadfast love of the Lord never ceases. परमेश्वराचं सातत्याचं प्रेम कधीही संपत नाही. His mercies never come to an आणि end. देवाच्या दया कधी अखेरीला किंवा समाप्तीला येत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You know, the greatest disease in the world is not COVID. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये सगळ्यात मोठा रोग म्हणजे कोविड नाहीये. It's not even TB. किंवा टीबी, क्षयरोग सुद्धा नाही. It's not even cancer. किंवा कॅन्सर सुद्धा या जगातला सगळ्यात मोठा महारोग नाही. But the greatest disease in this world is being unwanted. पण या जगातला सगळ्यात मोठा महारोग म्हणजे माणसाला असं वाटणं की मी सगळ्यांना नकोसा झालो, मी कुणालाच हवासा नाहीये का रे. The greatest disease is being unloved. मोठा महारोग की माणसाला असं वाटणं सगळ्यांना मी नकोसा झालोय, मी कुणालाच हवासा नाहीये, uncared for. आणि कुणालाच माझी पडलेली नाही, कुणालाच माझी काळजी नाहीये. This is the greatest disease. महारोग आहे हा सगळ्यात मोठा महारोग. त्यालाच म्हणतात मोठा आजार, महारोग. You can still cure certain diseases with medicine. आणि तरी काही रोग आणि आजार पाजार तुम्ही औषधांनी बरे करू शकता. But the only cure for loneliness, despair, depression and sorrow and hopelessness is love. पण एकटेपणा म्हणा, निराशता म्हणा, नैराश्य म्हणा, दुःख म्हणा, उदासीनता म्हणा, याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रेम. If a person finds love, एखाद्या माणसाला जर प्रेम सापडलं he will recover the same day. तर त्याच दिवशी तो बरा होईल. कोणी काही देऊ नका, पण मायेचा हात Yes. त्याच्या पाठीवरनं फिरव, तो लगेच बरा होईल. बघ अलीकडे तेच तर नाहीये. If they only find true love, जर फक्त खरं प्रेम त्यांना मिळालं they will sing and dance and तर rejoice. ते गायला लागतील, नाचायला लागतील, आनंद करायला लागतील. They will get back their health. आणि त्यांना त्यांचं आरोग्य परत मिळेल. The smile will come back. गेलेलं हास्य त्यांचं परत येईल. Hope will come. गेलेली आशा परत येईल. They will want to live. आणि त्यांना जगायची इच्छा निर्माण होईल. Love is very powerful. प्रेम फार सामर्थ्यवान आहे बेटा. That's why Bible says God so loved the world. म्हणून बायबल म्हणतं योहान 3:16 मध्ये की देवाने जगावर इतकी प्रीती केली. Because God knows कारण देवाला ठाऊक आहे man needs love. मनुष्याला प्रेमाची गरज आहे. There is want of real love on this earth. आणि या जगामध्ये खऱ्या प्रेमाची वाण आहे. वाण म्हणजे खरं प्रेम कमी पडतंय आज या जगात. One person said, एक व्यक्ती म्हणाला, Pastor, पास्टर, I feel that I don't deserve love from anyone. मला असं वाटतं की मी कुणाकडूनही म्हणजे कोणीही माझ्यावर प्रेम करावं
करावं या लायकीचा मी नाहीये असं मला वाटतं. Maybe he was feeling guilty of certain things that he did in his life. आणि कदाचित त्याच्या जीवनात ज्या काही गोष्टी त्याने केल्या असतील त्या विषयीनं त्याला दोषी वाटत असेल आणि म्हणून तो असं म्हटलं असेल. You think so that you don't deserve love. आणि तुला असं वाटत असेल की मी प्रेमाच्या लायकीची नाहीये, मी नालायक आहे. But don't worry. पण नका ना काळजी करू. God loves even a sinner. देव पाप्यावर सुद्धा प्रेम करतो ग. मग विषय संपलाच ना. God loves a sinner. आणि देव पाप्यावर प्रेम करतो, पापी माणसावर प्रेम करतो. He loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. He has created you in his own image and likeness. देवाने तुला दिसायला त्याच्यासारखा आणि त्याच्या आवडीत निर्माण केलंय. Every mother loves his or her own child. प्रत्येक आईचं आपल्या स्वतःच्या बाळावर प्रेम असतं. God is not seeing your merit. देव काही तुमचे गुणधर्म बघत नाहीये की तू किती गुणाची आहेस. And then after seeing your merit, he starts loving you. आणि तुझे गुणधर्म बघून मग देवाने तुझ्यावरती प्रेम करायला सुरुवात केली असं नाहीच आहे. That is not true love. ते काही खरं प्रेम नसतं, काही गुणधर्म बघून केलेलं प्रेम. God loves the undeserved. देव तर नालायक लोकांवर प्रेम करतो, ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही, लायकी नाही. संपलं. Because he knows. कारण देवाला ठाऊक आहे Love is a need, not a reward. प्रेम गरज आहे, बक्षीस नाही काही. Love is a need. प्रेम माणसाची गरज आहे. It's not a reward. प्रेम काही लागणारं बक्षीस आणि प्रतिफळ नाहीये, ती गरज आहे माणसाची. Today you need God's love. आज तुम्हाला देवाच्या प्रेमाची गरज आहे And बेटा. God is ready to show his tremendous love towards you. आणि देव तयारच आहे त्याचं प्रचंड प्रेम तुझ्यावरचं दाखवायला. God said देव बोलला in Jeremiah 31 verse 3, इर्मिया 31 अध्याय 3 वचन, I have loved you with an everlasting love. अनंत काळच्या प्रेमानं मी तुझ्यावर प्रेम केलेलं आहे, ज्याला सनातन प्रेम म्हणतात. Therefore I have continued my faithfulness towards you. आणि म्हणून तुझ्या प्रित्यर्थ माझा विश्वासूपणा मी कायम ठेवलाय. Praise God. देवाला धन्यवाद. If you want to be confident on this earth, जर तुम्हा लोकांना या भूतलावरती एक विश्वासानं भरलेलं जीवन जगायचं असेल, if you want to be joyful, जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल, if you want to have peace, जर तुम्हाला शांती हवी असेल, if you want blessings, आशीर्वाद हवे असतील, cling to God. देवाला धरून राहा, Cling to God. देवाला चिकटून राहा. Bible says बायबल म्हणतं in Ephesians 3 verse 17, इफिसकरास पत्र 3 अध्याय 17 वचन, be rooted and grounded in God's love. देवाच्या प्रेमामध्ये मुळावलेले राहा, भक्कम राहा. Yes. Be grounded and rooted in God's love. देवाच्या प्रेमामध्ये मुळावलेले आणि भक्कम राहा. Be conscious of God's love. देवाच्या प्रेमाची जरा जाण ठेवा. People have not known God's love. लोकांना अजून देवाचं प्रेमच माहित नाही हो. If there is the true love of God, जर देवाचं खरं प्रेम आहे, then there has to be a great display of God's love throughout the whole world. मग संपूर्ण जगामध्ये त्या देवाच्या त्या खऱ्या प्रेमाचं महान प्रदर्शन व्हायला हवंय. What do you say? काय म्हणता तुम्ही, व्हायला हवंय की नाही? If there is a true God's love, जर देवाचं प्रेम खरं प्रेम आहे, there has to be a great display of God's love in the whole world. तर त्या खऱ्या देवाच्या खऱ्या प्रेमाचं मोठं प्रदर्शन अख्ख्या जगात व्हायला हवं ना. Because love cannot be hidden. कारण प्रेम लपून राहू शकत नाही, प्रेम दिसून येतं. God has to do something, a tremendous thing to show forth his love to the whole world. आता देवाने काहीतरी प्रचंड असं करायला हवंय की ज्याद्वारे तो त्याचं प्रेम अख्ख्या जगाला दाखवेल. Did God do something tremendous? मग केलं का देवाने प्रचंड असं काहीतरी? I'm telling you, मी सांगतोय ना, it's so exciting. किती आनंद मिळतो हे ऐकून. Once you know what God did for the whole world, आणि एकदा का तुम्हाला कळलं ना की देवाने संपूर्ण जगासाठी काय केलंय, I promise you, you will sing praises till your death. मी वचन देतो तुम्हा लोकांना, तुम्ही मरेपर्यंत त्या देवाचं गुणगान गाल, स्तुती गाल. कारण त्यांनी कामच असं केलंय आपल्या सगळ्यांसाठी. You will start living with confidence. आणि तुम्ही विश्वासाने जगायला लागाल. Maybe nobody has told you what God has done for you, कदाचित कोणीच तुम्हाला आजपर्यंत सांगितलं नसेल की देवाने तुमच्यासाठी काय केलंय. but I will tell you what God मी did. सांगतो ना पण तुम्हाला देवाने तुमच्यासाठी काय केलंय. If God is love, जर देव प्रीती प्रेम आहे, He has to do it for one and He has to do it for all. तर देवाने ते प्रेम एकावर आणि सगळ्यांवर केलं पाहिजे ना, Isn't it? है की नाही? He has to cross all language barriers. आणि देवाने सर्व भाषांची बंधनं पार केली पाहिजेत. He has to cross every country barrier. आणि देवाने सर्व देशांची बंधनं सुद्धा पार केली पाहिजेत. Love has to cross every region barrier. आणि त्या प्रेमानं सगळ्या प्रांतांची बंधनं सुद्धा पार केली पाहिजे. Love has to cross every gender barrier. त्या प्रेमाने लिंगांची बंधनं सुद्धा पार केली पाहिजे. If that is true love, जर ते खरं प्रेम असेल तर it should not be only for a select few. मग ते फक्त काही थोडक्या निवडलेल्यांसाठीच असता कामा नये.
then his love should reach to the poor and the rich, आणि मग त्याचं प्रेम गरिबांपर्यंत श्रीमंतांपर्यंत पोचायला हवं, to the weak and the strong. अशक्तांपर्यंत शक्तिमानांपर्यंत सुद्धा पोचायला हवं. So pastor, मग पास्टर, has God done something of such a magnitude? देवाने असं काहीतरी मोठं प्रचंड केलं का? Because his love should be greater than any human love. कारण देवाचं प्रेम कुठल्याही मानवाच्या प्रेमापेक्षा मोठं असायलाच हवं. Do you agree? तर देवाच्या प्रेमाचं प्रदर्शन सुद्धा असं मोठं सॉलिडच पाहिजे. Bible says, बायबल म्हणतं, after mankind sinned, मनुष्य जातीनं पाप केल्यावर what did God do? देवाने काय केलं? God showed his great love by coming down on this earth in the person of Jesus Christ. देवाने त्याच्या प्रचंड मोठ्या प्रेमाचं प्रचंड मोठं प्रदर्शन केलं. कसं? येशू ख्रिस्ताचं रूप धारण करून या जगात स्वतः अवतरून. God so loved the world आणि मग देवाने जगावर इतकी प्रीती केली that he sent Jesus on this earth. की देवाने येशूंना या जगात पाठवलं. What did Jesus do? बरं, येशूंनी या जगात येऊन काय हो केलं? Jesus took the sins of the whole world. येशूंनी या जगात येऊन संपूर्ण जगाचं म्हणजे मानव जातीचं पाप नेलं. Your sins and my sins. मानव जाती तूही आला, मी पण आले, सगळे आले. And he paid it on the cross of आणि आपल्या Calvary. सर्वांच्या पापांची किंमत येशूंनी वधस्तंभावर मरून दिली. He died for us. येशू आपल्यासाठी मरण पावले. Died for the whole world. संपूर्ण जगासाठी मरण पावले, जिथे तुम्ही आणि मी मरायला हवं होतं. You and I should have been on the cross. जिथं तुम्ही आणि मी त्या वधस्तंभावरती लटकलेलं दिसायला हवं होतं, तिथं येशू मेले. Because we are sinners. का आपण पापी आहोत बेटा? But that is the tremendous love of God for the whole world. पण हेच तर देवाचं प्रचंड मोठं प्रेम आहे संपूर्ण जगासाठी. See, if it has to be God's love, this love has to be in a grand scale. आणि पहा, ते जर देवाचं प्रेम आहे तर ते देवाचं प्रेम असं एकदम मोठं, विशाल, महान दिसलं पाहिजे. It cannot be in bits and ते pieces. असं थोडं थोडं तुकड्या तुकड्यात दिसता कामा नये. It cannot be scattered here and there. ते इकडं तिकडं असं पांगलेलं दिसता कामा नये. No, it has to be in a great magnitude. अरे, ते देवाचं प्रेम आहे, ते भव्य दिव्य दिसलं He पाहिजे. has to do it for all, आणि सगळ्यांवरती ते प्रेम देवाने केलं for the पाहिजे. whole world. अख्ख्या जगावरती देवाने ते प्रेम केलं The पाहिजे. whole world has to wonder about his great love. आणि संपूर्ण जगाने मग त्याच्या त्या भव्य दिव्य प्रेमाविषयी विचार करत बसलं पाहिजे की हे काय आहे. That's what Jesus did for तेच you. येशूंनी तुमच्या माझ्यासाठी केलंय. Are you happy? आनंदी आहात का? Now you can go to heaven. आता तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. मोक्ष मिळाला आपल्याला. You can get eternal life. तुम्हाला अनंत काळचं जीवन मिळू शकतं. Now Jesus can bless you. आता येशू तुम्हाला आशीर्वादित करू शकतो. Now Jesus can heal you. आता येशू तुम्हाला आरोग्यवान करू Now शकतो. Jesus can deliver you. आता येशू तुम्हाला सुटका देऊ शकतात. Now Jesus can drive out demons from your आता life. येशू तुमच्या जीवनात लागलेले सैतान काढू शकतात. And above all, आणि सर्वात जास्त Jesus said येशू म्हणाले in Matthew 28 verse 20, मध्याचा 28वा अध्याय त्यातलं 20वं वचन, Lo and behold, पहा आणि पहा, I am with you. मी तुमच्या सोबत आहे. I will never leave you. मी I will तुम्हाला never कधी forsake सोडणार you. नाही, मी तुम्हाला कधी टाकणार नाही. I shall be with you till the end of ages. या जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत राहीन. मत्ते Praise God. 28 त्यातलं 20वं वचन. Bible says in Romans 5 verse 8, रोमकरास पत्र 5वा अध्याय 8वं वचन बायबल म्हणतं, but God showed his love for us in this किंतु परंतु way. देवाने त्याचं प्रेम अशा रीतीनं आपल्यावरचं दाखवलं While we were yet sinners, की आपण पापी असताना Christ died for the ungodly. ख्रिस्त अभक्तिमान लोकांसाठी मरण पावले. Praise God. देवाला धन्यवाद. God is saying देव बोलतोय in Isaiah 41 verse 10, यशया 41 10वं वचन, fear not, भिऊ नका for I am with you. कारण मी तुमच्या सोबत आहे. Be not dismayed, अजिबात नाराज होऊ नका for I am your God. कारण मी तुमचा देव I आहे. will strengthen you. मी तुम्हाला शक्ती देईन. I will help you. मी तुम्हाला सहाय्य करीन. I will uphold you with my righteous right आणि hand. माझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने मी तुम्हाला आधार देईन. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Romans 8:35, रोमकरास 8वा अध्याय 35वं वचन बायबल no म्हणतं, one can separate you from the love of Jesus Christ. कोणीच तुम्हाला येशू ख्रिस्तांच्या प्रेमापासून विभक्त म्हणजे वेगळं करू शकत नाही. Praise God. देवाला No. धन्यवाद. कोणीच नाही. When Jesus was here on this earth, येशू जेव्हा या जगात होते, he showed tremendous love to one and for all. येशूंनी एकावर आणि सगळ्यांवरती प्रचंड मोठं प्रेम केलं बरं का. The people called him as the friend of sinners. आणि काही लोकांनी येशूंना पाप्यांचा मित्र असं नाव दिलं. He healed the sick. येशूंनी आजारांना आरोग्य He दिलं. raised the dead. येशूंनी मेलेल्याला परत He जिवंत gave केलं. sight to the blind. येशूंनी अंध्यांना दृष्टी दिली. He drove out the demons. आणि येशूंनी माणसांच्या अंगाला लागलेले सैतान काढले. He multiplied fish and bread. मासा आणि भाकर बहुगुणित येशूंनी. He walked on the water. येशू पाण्यावर चालले. Praise God. देवाला धन्यवाद. He said, I have come to give you life and life in abundance. आणि येशू म्हणाले, मी तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन, उदंड जीवन द्यायला आलोय. How can he, the one who calls himself God, not display this kind of love? आणि ते स्वतःला देव म्हणवून घेत आहेत,
ते अशा पद्धतीच्या प्रेमाचं प्रदर्शन करणारच, यामध्ये वादच नाही. Don't worship a God who has not displayed his love in your life. अशा देवाची आराधना करूच नका की ज्या देवाने त्याचं प्रेम तुमच्यावरचं तुम्हाला अजूनपर्यंत दाखवलेलंच नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, I am living only because of God's love. माझ्या प्रियांनो, मी सांगतो ना तुम्हाला, मी फक्त देवाच्या प्रेमामुळे जिवंत आहे. My wife is living only because of God's love. आणि माझी बायको पण फक्त देवाच्या प्रेमामुळे जिवंत आहे, नाही तर कधीच. Many would have died long back, but they are living only because of God's love. अनेक जण पूर्वीच मेले असते, तरी आज जिवंत आहेत फक्त देवाच्या प्रेमामुळे. Because they have known God. कारण त्यांना देव कळलाय. कुणी माझ्यावर प्रेम करो न करो, देव माझ्यावर प्रेम करतो, या वास्तविकतेवरती ते जगतायत. They know Jesus. त्यांना येशू कळलाय. फरक पडतो या गोष्टीनं. Love makes you to live better. प्रेम तुला चांगलं जगायला लावतं, की चांगला राहा, चांगलं जग. Love makes you to live longer. प्रेम तुला दीर्घायुष्य जगायला लावतं. Love makes you to smile better. प्रेम तुला चांगलं हसायला शिकवतं. हसतमुख कधी काही हो तिकडे. Love has the power to add quality to your life. आणि प्रेमामध्ये तुझ्या जीवनात चांगल्या दर्जाची भर घालायची कुवत आहे प्रेमात. Love is a great factor. प्रेम एक मोठा घटक आहे, मोठा. Love of Jesus has changed my life forever. आणि येशूंच्या प्रेमाने तर माझं जीवन कायमचंच बदललेलं आहे. I want to live because of God's love. मला देवाच्या प्रेमामुळे आता जगायचंच आहे. आता मरायचं नाही, आता जगायचंच आहे. Because his love is unconditional. पण देवाचं प्रेम अटी पलीकडचं आहे माझ्यावर. देवाला मी असा जाम आवडलोय ना की मला पण आता जगायचंच आहे. Praise God. बस. Praise God. देवाला धन्यवाद. God created this world out of love. देवाने जग निर्माण केलंय प्रेमातून, प्रेमाद्वारे, प्रेमामुळे, प्रेमापायी. Yes. So write down John 3:16. तो योहान 3:16 लिहून ठेवा. Write it down. विसरू नका. योहान 3:16 लिहून ठेवा. God so loved the world काय लिहिलंय तिथे? देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave Jesus for me, की त्याने येशू माझ्यासाठी दिले, that whoever believes in him की जे कोणी येशूंवर विश्वास ठेवतील shall not perish, त्यांचा नाश होणार नाही, but will have तर everlasting life. त्यांना अनंत काळचं जीवन म्हणजे मुक्ती, मोक्ष मिळेल. This is the grandness of love. हे त्या प्रेमातली ही महानता आणि थोरवी आहे. This is the greatness of love. या प्रेमातली ही थोरवी आहे. There is no greater love on this earth ever you will find higher than John 3:16. योहान 3:16 पेक्षा मोठं प्रेम तुम्हाला या जगात सापडणार नाही. Yes. No greater, higher love on this earth ever displayed than John 3:16. योहान 3:16 पेक्षा मोठं प्रेम या जगात तुम्हाला प्रदर्शित झालेलं दिसणार नाही. I'm ready to die, I'm ready to give up if you find any other love greater than John 3:16. योहान 3:16 पेक्षा मोठं प्रेम जर तुम्हाला या जगात कुठे सापडलं तर मी हार मानून गुडघे टेकून मरायलाही तयार आहे तुमच्या समोर. This is the ultimate love. हे सरते शेवटचं एकच प्रेम आहे. This is the final love, फायनल, the concluding of all सगळ्याची love. सांगता, सगळ्याची गोळाबेरीज, देवाचं प्रेम. Praise God.